पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. नीट पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. पेपर लीक प्रकरणामुळे 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकाराला तरुणांच्या भविष्यासोबतचा गुन्हा असे संबोधले आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून, कुटुंबांनी कर्ज काढून आणि आईवडिलांनी दागिने विकून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना बदल्यात मिळाले ते पेपर लीक. भ्रष्टाचार आणि प्रशासकीय गोंधळ हा केवळ प्रशासकीय चूक नसून देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला गंभीर अन्याय आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की प्रत्येक वेळी पेपर लीक प्रकरणात पेपर माफिया सुटून जातात आणि त्याची शिक्षा मेहनती विद्यार्थ्यांना भोगावी लागते. अशा घटनांमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास सतत ढासळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की प्रत्येक वेळी पेपर लीक प्रकरणात पेपर माफिया सुटून जातात आणि त्याची शिक्षा मात्र मेहनती विद्यार्थ्यांना भोगावी लागते. अशा घटनांमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास सतत ढासळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.